बच्चू कडू हे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेले आहेत। बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेते देखील पोहोचले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाल्याची माहिती आहे। शेतकरी प्रश्नांबाबत देवेंद्र फडणवीसांच्या सोबत चर्चा होणार आहे। राजू शेट्टी, रविकांत तुपकर, महादेव जानकर, अजित नवले देखील सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचल्याची माहिती समोर येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचल्याची माहिती समोर येते। या बैठकीमध्ये आता नेमका सकारात्मक तोडगा निघतो का याकडे लक्ष लागलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील बैठकीसाठी पोहोचल्याची माहिती आहे। शुभम कोळी आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। शुभम, बच्चू कडू यांच्यासह शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ देखील पोहोचलंय। सरकारकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील दाखल झालेत, काय अपडेट्स आहेत? निश्चित पाहिलं असेल तर काल बच्चू कडूंनी जे आहे ते शेतकऱ्यांच्या विविध मागणीकरिता जे आहे ते चक्काजाम आंदोलन जे आहे ते केलं होतं आणि ते पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर देखील काल उमटताना पाहायला मिळत होते। आणि बच्चू कडू यांना जे आहे ती आजची वेळ दिली होती सह्याद्री अतिथीगृहावरती थेट मुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बच्चू कडू त्याचबरोबर शिष्टमंडळाची एक बैठक जी आहे ती पार पडणार आहे। आणि या बैठकीकरिता आता अनेक मंडळी जे आहेत ते दाखल झालेले आहेत। बच्चू कडू देखील स्वतः या ठिकाणी आले, तर त्यांचं शिष्टमंडळ देखील या ठिकाणी आलेले आहेत। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील नुकतेच सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झालेले आहेत आणि काही वेळात आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत। आणि बैठक जी आहे ती या दोघांमध्ये ह्या सर्व नेत्यांमध्ये जी आहे ती पार पडणार आहे। त्यानंतरच कशा प्रकारची बैठक पार पडते, काय नेमका तोडगा निघतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच या बैठकीमध्ये सकारात्मक तोडगा निघतो का हे पाहावं लागेल। या बैठकीकडे आपलं लक्ष असेल। धन्यवाद शुभम या माहितीसाठी।